निफाड तालुक्यातील कसबे सुकणे या गावामध्ये प्रथमच ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई स्कूलचा भव्य शुभारंभ 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूलचा शुभारंभ करण्यात आला। अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पंचक्रोशीतील नावाजलेले असलेल्या ज्ञानोदय क्लासची अनेक विद्यार्थी घडवले व आता नव्याने या ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूलची सुरुवात होत आहे। सर्वांनी सहकार्य करावे हीच ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सर्वांना आवाहन। या कार्यक्रमाप्रसंगी मनोहर शास्त्री सुकेनकर व अनेक मान्यवर उपस्थित होते। अनेक मान्यवरांच्या यावेळी सत्कार समारंभ करण्यात आला। क्लासेसचे सर्व विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते। प्रकाश भंडारे सर यांचे अध्यापन म्हणजे शिस्तबद्ध व संस्काररित्या आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या ठिकाणी राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं आज जे काही पूजा समारंभ उद्घाटन समारंभ झालेला आहे ते म्हणजे विद्या विनयने शोभते असं सांगितलं जाते। ज्ञानाचा तिसरा डोळा आहे। शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज ज्ञानदान नाव म्हणजे ज्ञानाचं दान करणं ज्ञानोदय जसा सूर्याचा उदय होतो तर सगळ्यातला प्रकाश पडतो तसा आज ज्ञानाचा उदय होत आहे आणि ते आमच्या या शाळेचे प्रमुख अध्यक्ष काय नाव तुमचं भंडारे तसं भंडारेचं नामचं फार जवळ आहे सगळे भंडारे आणि म्हणून भंडारे सर तुमचं खूप हार्दिक अभिनंदन। खूप खूप टाळ्याच्या गजरात स्वागत। तुम्हाला जे जोडीदार मिळाले काय ते दिनेश अनारसे सर यांचंही खूप खूप टाळ्याच्या गजरात स्वागत सर। कारण तुमची जी शाळेचं आम्ही थोडंसं अगोदर विचारपूस केली जी शिस्तबद्धता ज्ञान देण्याची जी काही तुमच्यामध्ये शक्ती आहे वास्तविक आम्हाला आज शाळेची खूप गरज आहे आणि शाळेमध्ये संस्काराची गरज आहे, विचाराची गरज आहे, संस्कृतीची गरज आहे। संस्कृतीची परंपरा, संस्काराची परंपरा आणि शिस्तबद्धता ही तुमच्या शाळेमध्ये आम्हाला आढळून आली आणि म्हणून तुमचं आमंत्रण पहिल्यांदा आम्ही स्वीकार केले। लक्षात घ्या खूप छान। वास्तविक आम्हाला आमच्या या पवित्र मातीमध्ये आणि ह्या पवित्र भूमीमध्ये जे पुत्र तयार झाले विशेष म्हणजे शेतकरी घराण्यामध्ये तयार झाले। अतिशय छोटं कुटुंब पण ज्यांनी छोट्या कुटुंबातून अगदी कष्टातून एवढं निर्माण केलं, खूप निर्माण केलं त्याबद्दल आम्ही आमचे सुकेण्याचे जे महंत आहेत आमची शास्त्रीजी आहे मनोहर शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहे। अगोदर दिलं असतं तर बरं झालं असतं। धन्यवाद। आणि म्हणून शास्त्रीजींचंही आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो कारण आमचं प्रत्येक ठिकाणी जिथं प्रवचन काही उद्घाटन असलं तर शास्त्रीजी आवर्जून उपस्थित राहतात। आमचे इजू भाऊने खूप फोन केले की बाबाजी लवकर या पण आज गर्दी असते थोडीशी आणि 6 ते 7 कार्यक्रम पुढील आज प्राणप्रतिष्ठा आहे मंदिराच्या त्यामुळं जायचं असल्यामुळं आमचे सगळे ज्येष्ठ सुक्याण्यामधले आमचे दादा बसलेले आप्पा आहे गुळे पाटील म्हणजे आता ते काय सांगायचंच काम नाही। सगळे ज्येष्ठ सुक्याण्यातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व ज्येष्ठांचं आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो कारण हे आमच्या गावाचं पूर्ण आधारस्तंभ आहे आणि आधारस्तंभ स्टेजवर बसलेला आहे। चांगली गोष्ट आहे त्यांनी आपल्याला साथ दिली, वेळेवर उपस्थित राहिले। असं सहकार्य ज्येष्ठांचं पाहिजे आहे कारण यांचा अनुभूती आपल्याला गरजेची आहे। एका ठिकाणी एका लग्नामध्ये तरुणांनी सांगितलं समोरच्यांनी की फक्त लग्नामध्ये युवा पुढीच आली पाहिजे, वृद्ध कोणीच नको आहे असं सांगितल्यानंतर कारण पुढच्या नवरीच्या बापाची इच्छा आहे, वडिलाची इच्छा आहे, कोणीच यायचं आहे। आणि एक नाना होते त्यांनी सांगितलं पोरं तुम्ही नका जाऊ मला पण येऊ द्या। अरे नाना तुमच्यामुळं आमचं सगळं लग्न राहून जाईल। नाही मी कोपऱ्या कापऱ्यात खोयनं बसतो येऊ द्या मला। आणि नेमकं लग्न तिथे गेलं नदीला खूप पाणी होतं। नवरीच्या वडिलांनी सांगितलं की एक काम करा जोपर्यंत तुम्ही एवढं दूध या नदीमध्ये भरून वाहत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी लग्न करायला तयार नाही।
मुलांचं डोकं खाजायला लागलं की पहिली आठ होती फक्त तरुणांनी यावं, दुसरी काय. नानांनी सांगितलं काळजी करू नका, मी कशासाठी आलो, वृद्ध आहे ना, पण त्याच्यासाठीच आलो. त्यांना सांगा नदी पहिल्यांदा खाली करून द्या, तेव्हा आम्ही दुधाची नदी भरून देतो. हे जुने लोक कामाचे असतात, म्हणून त्यांचं मान्यवरांचं आम्ही खूप स्वागत करतो. धन्यवाद. आणि आमचे गडाख साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी या शाळेला सहकार्य करा आणि आपली मुलं या शाळेत पाठवा, विनंती आहे. कारण या ठिकाणी खूप संस्कार मुलांना भेटणार आहे. कारण सरांचं नाव आहे क्लासच्या बाबतीत, आम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडची जी मुलं आहे अतिशय उत्तीर्ण, चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झालेले आहे. म्हणून त्यांना खूप शुभेच्छा, बाबाजींचा आशीर्वाद आणि आपलं कायम कायम कार्य द्विगुणित होत जावं एवढंच बाबाजीच्या चरणी प्रार्थना करून. ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई पॅटर्नमध्ये प्रामुख्याने प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी या वर्गांचा यामध्ये समावेश आहे. सर्वांनी सहकार्य करावे हीच विनंती ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षापासून गजबीसिपेने व परिसरातील पंचक्रोशीमध्ये आम्ही ज्ञानोदय क्लास नावाने शिक्षणाची गंगा सुरू केलेली आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी आमच्या क्लासमधून बाहेर पडले, परंतु असं वाटत होतं की या परिसरातील माझं जे शेतकरी पालक आहे या पालकांचे जे विद्यार्थी आहे बाहेर आज भरमसाठ फी वाढलेली आहे आणि या पालकाच्या पाल्याला चांगल्यातलं चांगलं आणि कमी फीमध्ये ज्ञान मिळावं या उद्देशाने मी आज श्री 1008 महामंडलेश्वर श्री शिवगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व यांच्या उपस्थितीत ज्ञानोदय इंग्लिश मीडियमची सुरुवात करत आहे. तर या स्कूलमधनं माझा एकच उद्देश असेल की माझे शेतकरी जे पालक आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगलं ज्ञान मिळावं व मोठमोठे विद्यार्थी या स्कूलमधनं घडावे हीच माझी अपेक्षा असेल.